हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा मायबाप, याचा भाग 9. देहाच्या कष्टापेक्षा इतरांच्या कठोर निष्प्रेम वागण्यानं मनाला फार कष्ट होतात. काही व्यक्ती पटकन काही बोलून जातात. मग त्यांच्या लक्षात येतं अशा आपल्या बोलण्याचा स्वामींना त्रास होतो. काही व्यक्ती या बाबतीत फार हुशार आहेत. त्या माझ्यासमोर बोलताना फार सांभाळून सावधपणाने बोलतात, वागतात, खूप नम्र असतात. पण इतरांशी त्यांचं वागणं अत्यंत चमत्कारिक असतं. त्याचाही मला त्रास होतो. काही लोक नोकरांशी फार कठोरपणाने वागतात. अशा वेळी मला वाटतं आज परिस्थितीनं ते नोकर म्हणून आपल्या दाराशी आलेत. उद्या आपल्यावर हीच वेळ आली तर? काळ कधी पालटेल ते सांगता येत नाही. म्हणून नोकर जसं काम करतील तसं त्यांना करू द्यावं. एखाद्या वेळेला प्रेमानं समजावून सांगावं, पण दररोज सांगत राहू नये. त्यांनी केलेलं काम आपल्याला पसंत पडलं नाही तर तो गेल्यावर आपण आपल्याला हवं तसं करून घ्यावं. असं कुणी वागलं नाही तरी आम्हाला त्याचा त्रास होतो. आता सध्या या देहाची अशी स्थिती आहे की गेली 4-5 वर्ष आतून जी स्पंदनासारखी उठत आहेत त्यावरून लक्षात येतं की मी जे करतो, बोलतो, हे काही मी करत नाही. कोणती तरी शक्ती ते माझ्याकडून करून घेत आहे आणि ही अवस्था दिवसेंदिवस वर्धिष्णू होत आहे. या स्थितीत सर्वांवर प्रेमच संभवतं. परवा 2 छोट्या मुली उन्मनावस्थेत गेल्या. त्यांच्या आईवडिलांना तर त्याचा आनंद होताच, पण त्यांच्याहीपेक्षा जास्त आनंद मला होता. त्या मुलींनी जन्मजन्म काही साधना निश्चित केली असणार. शिवाय या देहातून जी शक्ती खेळते तिचा थोडाफार परिणाम आजूबाजूच्या मंडळींवर होत असतो. प्रत्येकाची ग्रहणशक्ती जशी असेल त्याच्यावर ते अवलंबून आहे. या शक्तीचा दृश्य परिणाम म्हणजे प्रेम आणि शांती. यच्चयावत प्राणीमात्रांवर प्रेम आणि कोणत्याही परिस्थितीत न ढळणारी शांती. मी आजारी म्हणून कुणी मला भेटायला आलं की मीच त्यांना प्रथम विचारतो, कशी काय प्रकृती तुमची? मध्ये बरी नव्हती असं ऐकलं. मग तो माझ्या प्रकृतीबद्दल विचारतच नाही. इथे येईपर्यंत तो हसत आलेला असतो, पण आत शिरताना त्याला चेहरा रडवा करायला लागतो. कारण आजारी माणसाला भेटायचं आहे म्हणजे चेहरा गंभीर करायला पाहिजे, थोडं रडायला पाहिजे, असं कसं झालं वगैरे म्हणायला पाहिजे. पण त्याआधी आपणच त्यांना विचारायचं, तुमचं ठीक चाललं आहे ना? म्हणजे मग कटकटच राहत नाही काही विचारायची आणि मग ते आंबट चेहरे करून इथे येतच नाहीत. कसं प्रसन्न मनानं येतात, वातावरण प्रसन्न राहतं. हल्ली आजारी पडल्यापासून मी असा स्वस्थ पडलेला असतो. त्यामुळे जगाशी फारसा संबंध येत नाही. जेव्हा जगाशी संबंध होता तेव्हाही मी त्यात कधी नव्हतो. मी सगळ्यांना घेऊन काम केलं आहे खरं, पण मी सगळ्यांच्यात कधी नव्हतो. मी नेहमी एकटाच होतो आणि आजही एकटाच आहे. मला कुटुंब असलं तरी मी कौटुंबिक नाही. कुटुंबाच्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, कल्पना असतात त्यात मी कधीच नव्हतो. नातेवाईक येतात जातात, पण मी त्यांच्यामध्ये नसतो. सर्वांविषयी प्रेम आहे, पण आपण त्यात फार गुंतलो की गुंतत जातो. मग साधना बाजूला राहते आणि दिवस भराभर निघून जातात. मला खूप आनंद आहे. परमेश्वराच्या कृपेनं सारं आहे. माझ्यात तसे काही विशेष गुण नाहीत, पण मी परमेश्वराच्या कृपेला पात्र झालो खरा. हे 100% सत्य आहे.
याबद्दल मला जरा देखील संशय नाही. जीवनात अनेक प्रसंग आले गेले, त्यातही हेच लक्षात आलं. तुम्ही आजपर्यंत अनेकांसाठी पुष्कळ कष्ट केले, त्यापैकी किती लोकांची प्रगती झाली असं विचारलं तर स्वामीजी म्हणतायत, पुष्कळ. मी त्या बाबतीत अत्यंत भाग्यवान आहे असं मला वाटतं. एखादा जाणकार मनुष्य जर इथे आला तर त्याच्या लक्षात येईल की इथलं वातावरणच निराळं आहे. काही मंडळी इथे आल्या आल्या उन्मनावस्थेत जातात. अर्थात त्याला कारण त्यांचं पूर्वसंचित आणि इथलं वातावरण या दोन्हींचा तो परिणाम असतो. या बाबतीत एकाचे साधनेचे कष्ट जास्त आणि दुसऱ्याचे कमी असं काही नाही. विविध प्रकृतीची मंडळी आजूबाजूला वावरत असतात. त्यांच्या वागण्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होतो की नाही असं विचारल्यावर स्वामी म्हणतायत, कोणाचाही त्रास झाला तरी आम्ही तो पुढच्या क्षणाला लक्षात ठेवत नाही. त्याचे कारण कोणतीही व्यक्ती आमच्या पुढे आली की त्यांच्या स्वभावाचं मोजमाप आम्ही घेऊन ठेवतो. हा त्याचा स्वभाव, ही त्याची प्रकृती, ही त्याची देह मनबुद्धी. मग त्याच्याबद्दल कुणी काही सांगितलं तरी त्याच्याबद्दलच्या आमच्या विचारात कदापिही बदल होत नाही. आमची दृष्टी अशी असते की प्रत्येक व्यक्तीजवळ काही ना काही गुण असतात, दोष असतात. सर्व गुणसंपन्न अशी कोणी व्यक्ती नसते. प्रत्येकाकडून गुण आपण घ्यायचे, दोष जोडून द्यायचे. त्यांच्या दोषांशी आपला काही संबंध येत नाही, गुणांशी संबंध येतो. आमची पाहण्याची दृष्टी अशी असते की कोणत्याही व्यक्तीचा आमच्याशी संघर्ष नाही. प्रत्येकातील गुणांचा उपयोग आपल्या कार्यासाठी आपण करून घ्यायचा, मग ती व्यक्ती लहान मोठी अबालवृद्ध कशीही असो. सर्व संतांनी याच प्रकारे सर्वांचा उपयोग करून घेतला. आता आणखी एक प्रश्न स्वामीजींना विचारला आहे. स्वामींना कोणी ओळखत नाही हे मात्र खरं असं काल तुम्ही म्हणाला, याचा अर्थ काय? त्यावर स्वामीजी म्हणतात, सर्वसामान्यांची विचाराची पातळी आणि स्वामींची विचाराची पातळी यात फरक आहे. सर्वसामान्यांच्या विचाराचा मी केंद्रबिंदू असतो, म्हणजे आपण स्वतः, आपली देह मन बुद्धी, आपला संसार, घर, मुलं बाळं यांच्याभोवती ही मंडळी जन्मभर विचार करत राहतात आणि मग त्या मीला पोषक जे असेल तेवढं करत राहणं हाच त्यांचा स्वार्थ आणि हाच त्यांचा परमार्थ. त्या उलट संतांचा मी हा केंद्रबिंदू नसतो, विश्व हा त्यांचा केंद्रबिंदू असतो आणि त्या विश्वामध्येच मी आलो. जर पाहिजे असेल त्यात बसत असेल तर, कारण बसत नसेल तर ते त्या मीचा विचारच करत नाही. असा हा सामान्यांच्या आणि संतांच्या पातळीत मुळातच फरक असतो. ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ कुणीही संत घ्या, त्यांचा मी हा केंद्रबिंदू नसतो. त्यामुळे त्यांना मी, मला, माझं काहीही नसतं. हे विश्वची माझे घर असा त्यांचा बोध असल्यामुळे त्या विश्वात आपण आहोत, त्यात आपला विचार स्वतंत्रपणे होत नाही. स्वामी माधवनाथांचा हाच विचार आहे. त्यामुळे स्वामींना ओळखणं कठीण असं मी म्हटलं. कोणीही संत हा एक अष्टमांशच लोकांना दिसतो, बाकी 7 अष्टमांश तो लपलेला असतो. असो, या भागाबरोबरच प्रकरण 3 सद्गुरू माझा मायबाप याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 4 ते गुरु शिष्याची गोठी याचं वाचन क्रमशः ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.